गाजवलं असे पप्पन दादा, आशिष दादा पाटील यांचंही आपण दरम्यान स्वागत करणार आहोत. आशिष दादा पाटील, वेलकम सर. मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वागत. चला बोलणार आहोत लगेचच या स्वागतानंतर सामन्याकडे. आवाज ऐकूया सागरजी मांडवकर. आशिष दादा पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ देत या स्पर्धेला उपस्थित राहिलात. वेलकम ऑल ऑफ यू. चलिए चलते हैं मैदान की तरफ और इसके बाद आवाज सुनेंगे एक प्यारी सी वॉइस सागर जी मांडवकर की. तर धन्यवाद परशुराम पाटील सर, धन्यवाद दीपक पाटील सर. माजी सरपंच आणि सदस्य चषक पाहतो. या स्पर्धेचे आमचे पुरस्कर्त्या नरेशजी महादेव पाटील, माजी सरपंच, लेजंड 40+ क्रिकेटर. रुपेशजी पाटील युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य, जीवनजी पाटील युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतो. पाहुणे मंडळी या मॅचचा आनंद घेत असताना उद्या या स्पर्धेतील अंतिम रात्र असेल. आपण पाहतो फर्स्ट प्राइज 1 लाख, मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराची बाईक, बॅट्समन, बॉलर आणि फिल्डर रायझिंग प्लेयरला आपण देणार आहोत स्पोर्ट्स सायकल अँड कूलर. या स्पर्धेची ही बक्षीस आपण जरूर पाहतो. मॅच ऑन, दोन्ही संघानं एक विजय संपादित केला आणि आता ही अस्तित्वाची लढाई, कोण कुणाला पराभूत करणार. पप्पन 11 पेटनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, आक्रमक सुरुवात जरूर करण्याचा गॅप मधून चाललाय, पाठलाग होईल आणि चेंडू डिस्पॅच आणि ते नक्कीच मिळतील 4 धावा. आउटफील्ड मध्ये वेग होता आणि याचा फायदा उठवत आपण पाहतो रुद्र भगत बॅटिंग करताना RCC भगतवाडी. हा सामना कमालीचा होईल. पाठीराख्यांची संख्या वाढत चालली. आपण पाहतो माजी सरपंच JDM ट्रॉफी मध्ये RCC भगतवाडीनं मागचा सामना सुद्धा फलंदाजीच्या जोरावर जिंकला. पहिला सामना क्लीन बॉल, दांडी खूळ त्रिफळाची आणि हा पहिला धक्का. पहिला फलंदाज ज्यांनी सुरुवात चांगली करून दिली मात्र तो निराश मनानं परतलाय. 4 वर पहिला धक्का. डीजेचं अप्रतिम संगीत आपण ऐकतो. प्रेक्षकांची मन जिंकताना आमचे डीजे कक्ष, डीजे नितीन. तर मॅच कडे लक्ष देऊ. तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. हर्षद टाकीला पाहते चौकारानंतर विकेट मिळाली. पप्पन 11 पेठ. दोन्ही संघामध्ये यंगी स्थान आहेत. RCC भगतवाडी, अमित केनी मागच्या सामन्यातील विजयाचा शिल्पकार, मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ मॅच विनर खेळाडू आणि गुणवत्ता अमित केनीकडे. यंग टॅलेंट आहेत, अनेक वर्ष क्रिकेटची धुरा सांभाळले आणि आता संघासाठी खेळताना क्रमांक 3 वर हा ट्रॅकर कॅप शोधली आणि क्षेत्ररक्षकाच्या वरून टपली शॉट डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि हा आला चौका. जरूर पाहते 3 चेंडूचा खेळ समाप्त. डावाची सुरुवात केली अमित केनीनं चौकारानं. अप्पर कटच्या माध्यमातून पुढे सरसावत हा चेंडू ऑन साइडला केला. स्क्वेअर लेग वरून प्रयत्न करते, कोसळलेत. क्षेत्ररक्षक आपण जरूर पाहतो. क्षेत्ररक्षण करताना यस थोडी इजा असेल तर यस खेळाडू कक्ष प्लेयर आपण कॉन्टॅक्ट करा, चालेल. चेंडू अडवण्याची तयारी.
काहीसा आउटफील्ड मध्ये अडथळा आला आणि तिथे थोडा घसरला. ओ प्रयत्न कमालीचे होते. चला खेळाडू काही हेल्प हवी असेल तर कळवा इकडे. डॉक्टर घुंगरू या नावाने ओळखले जातात. अपील मध्ये उत्साह जरूर. हा सामना दोन्ही संघांना विजय हवा आणि ही बघा तणावाचं वातावरण. अपील जोरदार. पंच आमच्याकडे म्हणलेत बाद असणार की नाही. आपण टीव्ही अंपायर कडे जाणार आहोत. फिल्डिंग टीम बघा पूर्णपणे झोकून देत असताना पप्पन 11 पेट काय ऊर्जाने खेळतात. काय आपण पाहतोय त्यांचा प्रतिकार सूर्य फलंदाजी करताना RCC भगतवाडी या संघाविरोधात. यस नॉट आउट. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. हर्षद टाकीला पाहतो. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त. धावफलकावरती 10. यस टोटल आतापर्यंत पाहिल्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 11 धावा आहेत. 11 रन्स ऑन बोर्ड. JDM ट्रॉफी स्पर्धा आपण पाहतोय 2 विनर्स मध्ये होणारी लढाई. एकूण धावफलकावरती 11. हर्षद टाकी ओव्हर द विकेट न. हाफ ट्रॅकर लॉफ करतो क्षेत्र खाली. कोणीच क्षेत्ररक्षक नव्हतं तिथे आणि संधी मिळाली. डीप पॉइंट कडे खणखणीत चौकार. जरूर तुम्हाला ब्रेक दिला जाईल. ड्रिंक्स ब्रेक मध्ये तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. मात्र आता वेळेला महत्व देणं सुद्धा महत्वाचं. रॉबिन आल्या. ओव्हर नंबर 2 धावा 15. अमित केनी संघाचा प्रमुख खेळाडू. बऱ्याच वेळा संघाची धुरा त्याने सांभाळली. प्रचंड प्रतिभा त्याच्याकडे. मैदान गाजवण्याची क्षमता अमित केनीकडे. 3 मध्ये 6 वर खेळतो. रॉबिन सेकंड ओव्हर. पहिला चेंडू सावध खेळला. संयमानं ड्राईव्ह करतो डीप कडे. फिल्डर रेडी. अमित केनी म्हटला तर चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो. सिंगल मिळेल. जस्ट 1 रन देअर. 1 धावेने धावफलक पुढे सरकेल. 16 धावा आहेत. अमित केनी त्याचा फाईन लेग स्ट्रॉंग झोन पाहिलं तर स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. समय सूचकता याच्याकडे. संतुलित फलंदाजी नेहमी पाहत असतो
आणि संघासाठी बऱ्याच वेळा त्यांनी ती किमया केल्या. अमित केनी नक्कीच आपण रॉबिनला पाहतोय. अनुभवी गोलंदाज आहेत, लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव बघा. छोटासा रनवे छोटा आहे माहिती आम्हाला मिळते. विजय बालाजी यांच्या समेत लेदर क्रिकेट खेळण्याचा त्यांना तगडा अनुभव आहे. आणि गोलंदाज रॉबिन छोटासा रनअप, रिलीज ऑफ डिलिव्हरी चांगली पाहायला मिळते. शॉर्ट रनअप आपण पाहतोय. थांबवतोय आता सागरला, ज्या सागरनं सुरुवात केली होती चौकारानं. सागर हा सुद्धा एक धडाडीचा आक्रमक फलंदाज आहे जो आरसीसी भगतवाडीसाठी बऱ्याच वेळा फलदायी ठरलाय. 16 धावा आहेत. ओ फ्रंट फुटला आले आणि हा फटका उडवलाय ऑन साइडला. कमालीचं क्षेत्ररक्षण, खूप चांगल्या ऊर्जेनं खेळतो मैदानावर पप्पन 11 पेट. क्षेत्ररक्षण ही तुमची ताकद असते आणि जर क्षेत्ररक्षकाला आपण पाहतो गोलंदाजाला जर असं ताकदीचं क्षेत्ररक्षण मिळालं तर त्याचा उत्साह वाढतो. रॉबिन ऑलराऊंडर आहे. आतापर्यंत 3 चेंडू फक्त 2 धावा दिल्यात. पहिल्या षटकानंतर धावा होत्या 15, आता एकूण धावा 18. आरसीसी भगतवाडी दोन्ही फलंदाज सेट 17 धावा आहेत, 70 रन्स. पहिल्या ओव्हर नंतर 15 होत्या. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 2 दिल्यात. फर्स्ट इनिंग पूर्वार्ध रॉबिनला पाहते 3 चेंडू मध्ये 2 धावा. छोटासा रनअप, चांगली गोलंदाजी, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अँगल करतो बघा. पुढचा चेंडू रॉबिन राईट आर्म ओव्हर द विकेटनं. फिरकी गोलंदाजामध्ये रिदम असतो आणि त्या रिदम मध्ये तो डिलिव्हर करतो चेंडू. लॉंग ऑफ कडे फिल्डर रेडी आहेत. सिंगल. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. टोटल रन्स एकूण धावा 18. पहिल्या सामन्यामध्ये 40चं टार्गेट होतं. बॅटिंग करणारा संघ सामना जिंकला. मागच्या सामन्यामध्ये टार्गेट होतं 46 आणि तो सामना गोलंदाजीच्या जोरावर जिंकला. पप्पन 11 पेटनं पराभूत केला आसोडगाव संघाला. मात्र याच भगतवाडी संघानं मागचा सामना फलंदाजीच्या जोरावर जिंकला. बारवाई संघाला फुलटॉस चेंडू लॉफ करतो बॅटच्या मधोमध आणि हा फटका आलाय स्क्वेअर लेग कडे. यस, मिळतील 6 धावा. षटकार. अतिथी कक्ष या मॅचला एन्जॉय करताना पप्पन 11 पेट संघ. क्रिकेटमध्ये कोण मोठा आणि कोण छोटा हे मैदानावर त्यांच्या खेळावरून सिद्ध होतं. आणि आता फलंदाजी करताना सागर 4 मध्ये 11 आक्रमक पॉवरफुल फटकेबाजीसाठी ओळखला जातो. मनगटामध्ये त्याच्या प्रचंड ताकद आहे, गुणवत्ता आहे, स्किल याच्याकडे, टॅलेंट, टेक्निक. बऱ्याच वेळा मैदानावर त्याने आक्रमण दाखवल्या आणि आता आरसीसी भगतवाडी खोलात टाकलाय. बघा किती नियंत्रित गोलंदाजी, धाडसानी गोलंदाजी करतोय, अजिबात घाबरत नाहीये. आपण पाहतोय रॉबिनला गुड बॉलिंग. 2 षटके, षटक थोडं महागडं राहिलं. मात्र जे थांबवलं पहिल्या षटकानंतर 15 धावा होत्या आणि या षटकामध्ये संघाला कमबॅक करून देत असताना ड्रिंक्स ब्रेक असेल, काही सेकंद आपण चर्चा करू शकता. मात्र त्यानंतर तुम्हाला टीम मीटिंगची परवानगी नाहीये. स्क्रीनवर पाहतो आमचे युवा नेतृत्व रुपेशजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य नरेशजी पाटील यांना पाहतो माजी सरपंच. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. जेडीएम ट्रॉफी 40+ क्रिकेट आपण या स्पर्धेमध्ये पाहायला ग्रामीण यंग टॅलेंट संघाने इथे संधी दिली आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. उद्या या स्पर्धेतील अंतिम रात्र असेल. चला लक्ष उद्या मॅच कडे. काल स्पर्धेमध्ये आपण पाहतो अवकाळी वादळ वाऱ्याने अडथळा निर्माण केला. मात्र प्रचंड अपार मेहनतीनं पुन्हा एकदा तेच आपण आयोजन दिमाखामध्ये उभं राहिलं. काल थोडी स्पर्धा लेट सुरू झाली, मात्र काल संपूर्ण आमचे संयोजक व्यवस्थापकांनी हार मानली नाहीये. मात्र आज आपण पाहतो सुरळीतपणे ही रात्र 5 एप्रिल 6 एप्रिल अंतिम रात्र. 2 षटक संपले, मॅच कडे वळतो. ड्रिंक्स ब्रेक नंतर धावा दाफलकावरती 25.
25. हर्षल टाकीच्या षटकामध्ये 14 आल्या. ओ नंबर 2 आपण जरूर पाहतोय. धावा आल्या या षटकामध्ये 10. 2 षटकानंतर 25. जेडीएम ट्रॉफीचा आनंद घेत असताना विनर मध्ये सामना पाहतोय. ओ नंबर 3 आणि गोलंदाज हर्षल म्हात्रे. पप्पन 11 पेट. एकूण धावा 25. पहिला चेंडू ऑन साइडला स्टिअर करतो स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक रेडी. यस चांगला अलर्ट होता. तयारी दाखवली. अगदी गुड फिल्डिंग. कौतुक होत असताना टीममेट्स मध्ये आपण पाहतोय पॉझिटिव्हिटी. फिल्डिंग करताना पप्पन 11 पेट संघ पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. त्यानंतर रॉबिनने दिल्या 10 धावा. हर्षल म्हात्रे. एकूण धावसंख्या 26. अमित केनी सेट झालाय. समोरून चेंडू बीट करतोय. पश्चाताप थोडा झालाय. निराशा अमित केने. स्ट्रेट चेंडू गेला. कोणताही टर्न नव्हता आणि हा डॉट बॉल. ओ नंबर 3 धावा दाफलकावरती 26. हर्षलला आपण जरूर पाहतो. हर्षल म्हात्रे ज्यांच्या नावाने आज संघ खेळते पप्पन 11 पेट आणि आम्ही पाहतो हर्षलला त्यांचीच पुढची पिढी सुपुत्र आपण जरूर पाहतो. फर्स्ट इनिंग 26 धावा आहेत. बॅटिंग करताना टीम रुपेश क्रिकेट क्लब आरसीसी भगतवाडी. नेक्स्ट बॉल हर्षल. फुल टॉस चेंडू फटका लॉफ केला. थोडा फसलाय कारण उंची जास्त होती. यस पंचांचा इशारा आला. हाईट फॅक्टर साठी आपण टीव्ही अंपायर ची मदत घेणार. अंपायर्स कॉल आहे. आणि आता आपण जाऊया तिसऱ्या कोर्टात. स्क्रीनवर चेक करूया. सत्यवान काकडे यांना आम्ही पाहतो. एस के मेन अंपायर. सुनील तांडेल सर लेग अंपायर्स. कडू सर आहेत आमचे आज थर्ड अंपायर. डिसिजन पेंडिंग. ऐकविरा इव्हेंट येईल आपल्यापर्यंत निर्णय. थर्ड ओव्हर. यस बॅट्समन आउट. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. प्रचंड आम्ही पाहतो आता प्रेक्षक वर्ग सुद्धा इथे जॉईंट होते आज सॅटर्डे नाईट. हर्षल नवीन फलंदाज सरकला. पुढचा चेंडू हर्षलचा. नियंत्रित गोलंदाजी. लेग स्टंप उडवलाय. त्रिफळाची पात बसल्या आणि इथं आणखीन एक धक्का. 26 वर 3 गडी बाद. तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. 26 आता थोडी विस्कटलेली फलंदाजी. 26 धावा दाफलका. 2 चेंडूचा खेळ बाकी. बघा स्क्रीनवर आमची निलेश मॅचला एन्जॉय करतात. प्रचंड मेहनत सर्वांची राहिली. त्यांची स्माइल पाहायला मिळते. बघा ही अनोखी स्माइल. तर 2 चेंडूचा खेळ बाकी. 26 करंट रन रेट 9.75. दबाव थोडा वाढला. बॅटिंग टीम आरसीसी भगतवाडी सागर आणि त्याला साथ देत असताना तर आयोजक आमचे दर्शन आकाश येस ऑन साइडला लॉफ करतोय. दबाव दाखवून देत नाही. आपल्या अनोख्या स्टाईलनं खेळला. ह्यूज एक षटकार.
आणि हा फटका निर्माण केला. क्रिकेटमध्ये तुम्हाला फटके निर्माण करावे लागतात. आता शेवटचा चेंडू 32. सागरनं डावाची सुरुवात केली. षटकारानं डावाची सुरुवात करणाऱ्या फलंदाजे नेहमी सर्वांना इम्प्रेस करतात, सर्वांना प्रेमामध्ये पाडत असतात. आणि आता सागर घरात आले. क्रमांक 5 वरचा फलंदाज षटकाराने केली सुरुवात. 32 रन्स, 32 धावा. शेवटचा चेंडू, आणखीन एक धडाका, स्टेडी, पॉवरफुल, आणि या सिस्टर्स मिळतील 6 धावा. षटकार 6 धावा. संगीत होतं. हे गाणं कुणाला समजलं नाही, मात्र संदेश आम्हाला सांगतो का जगदीश बुवाय जे कॅमेरामन त्यांना या गाण्याचा अर्थ समजला. तर 3 षटका आज सॅटर्डे नाईट. 3 षटकानंतर धावा दाफलकर 38. 5व्या क्रमांकावर आला सागर गरत. सुरुवात बघा कशी केली. संघ बॅकफुटला असताना संधी मिळाली आणि तुम्हाला हीच वेळ असते टॅलेंट दाखवण्याची. आणि सागरनं दाखवून दिले. 2 चेंडूवर हे ताकदनिशी फटके खेळले. 2 चेंडूवर 2 षटका, 38 रन्स. बॅकफुटला चावून सागर मात्र सुद्धा त्यातलाच एक आक्रमक फलंदाज आहे. आणि हा एक लांब लचक षटकार ऑन साइडला. आपण जरूर त्यांना स्क्रीनवर पाहतो. आज या स्पर्धेला एन्जॉय करतात. 3 षटकानंतर एकूण धावा 38. 3 गडी बाद. शेवटचं षटक बाकी आपण जरूर पाहतो. राहुल 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. आक्रमण करताना सागरला आपण जरूर पाहतो. सागर घरत आणि सागर मात्रे एक आक्रमक विद्वांस फलंदाज. तो मैदानावर शांत बसत नाही, यासाठी ओळखला जातो. थोडा दबाव वाढला पप्पन 11 पेटला, मात्र इथे कान मंत्र देताना विचार विनिमय केला जाईल. आलेल्या बघा आमच्या हँडसम बॉय साहिलला आम्ही स्क्रीनवर पाहतो. गेल्या वर्षी त्यांची एक वेगळी भूमिका होती. ऑफ स्टंपला ठेवले ड्राईव्ह. उद्या कदाचित साहिल त्या भूमिकेमध्ये असतील. उद्या ते एंटरटेनमेंट करणार मोटू पतलू. तर 4th ओव्हर थोडं एंटरटेनमेंट मॅचकडे आपण वळूया. एकूण धावा 45. 3 गडीबाद. चेंडू शिल्लक 4. RCC भगतवाडी. 4 चेंडूंचा खेळ बाकी. पप्पन 11 पेट संघानं टॉस जिंकला. फिल्डिंग बॅटिंग करताना सागर गरत 2 चेंडूवर 2 षटकार. 30 तयारी. पंचांकडे अपील करतो, निघाले धाव घेण्यासाठी. क्षेत्ररक्षण कमालीचं झाले. चेक करूया. टीव्ही अंपायर डिसिजन पेंडिंग. आज संदेश आणि टीमला भरपूर काम करावं लागतं. आणि आज बघा ही पारदर्शकता असते. काही डाऊट्स जेव्हा पंचांना असतात आणि तेव्हा टीव्ही अंपायरची हेल्प आपण घेतो. डिसिजन पेंडिंग. एक्झॅक्टली आपण पाहूया तिथे आऊट आहे की नाही. डाऊट्स क्लिअर होतील. काही मान्यवरांचे शुभागमन झाले. यस, रनआउट. फलंदाज होणार बाद. यस, क्लिअरली चित्र आपण पाहतो, स्पष्ट झालं. JDM ट्रॉफी विनर मध्ये सामना पाहतो. चला थोडा स्पीडअप पाहिजेत, कारण 10:19 मिनिटं झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. एकूण धावा बऱ्यापैकी धावा बनवल्यात. 4 षटकामध्ये 45-50 चांगली फायटिंग स्कोर असतं, टार्गेट असतं आणि तिथे गती दिली.
धावसंख्येचा वेग वाढवला सागर मात्रेनं 8 मध्ये 20 तो खेळला सागर घरत आहे भगतवाडी एक्सप्रेस गणेश सोनावणे आलेत मात्र चेंडू शिल्लक असतील 3 गणेश सोनावणे उर्फ काका या नावाने त्यांना ओळखला जातो तर 3 चेंडूचा खेळ बाकी धावा दाफलकावरती 45 रन्स आता गणेशवर जबाबदारी असेल कारण ज्या पद्धतीने सागरनं आक्रमण केलं कदाचित सिंगल डबल काढून सागरला स्ट्राइक द्यावी हा प्रयत्न त्याचा असू शकेल कारण तो विस्फोटक फलंदाज आहे सागर करत 3 मध्ये 12 खेळला ऑफ स्टंप वरून चेंडू स्विंग केला राहुल यंग टॅलेंट कमबॅक करताना शेवटचं षटक फेकतोय पप्पन 11 पेट साठी राहुल कासी याला आपण जरूर पाहतोय पप्पन 11 पेट गुड बॉलिंग राहुल कमबॅक करताना आता चेंडू शिल्लक 2 बघा नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल दोन्ही संघांना आम्ही कॉल करतो इनिंग ब्रेक मध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी 45 धावसंख्या चांगली गणेश समोर अकुट टप्प्याचा ऑन साइडला क्लिक करतोय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक रेडी आहेत गणेशने नकार दिला मात्र आता सागरनं जो 2 सलग षटकार ठोकून आक्रमण केलं होतं तो असेल आता शेवटचा चेंडू सामना करेल हर्षल मात्रेच्या षटकामध्ये अगदी शेवटच्या 2 चेंडूवर विस्फोटक रूप उपद्रव ज्याने निर्माण केलं होतं आणि संघासाठी मदतीला धावून आला आता तो शेवट गोड करेल का अपेक्षा सागर घरतकडून 46 लास्ट बॉल फ्रंट फुटला आले फटका बनवला फाईन लेगला खेळायचं होतं मात्र हा बघा हा फटका आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या सागर घरत काय शेवट गोड केला रिप्ले आपण पाहू शकता सन्मानी पाहुण्यांचं इथे शुभ आगमन झाले ओ फुटवर्क अप्रतिम अप्रतिम सन्माननीय शंकरजी मात्रे साहेब ओवे यांचे इथे शुभ आगमन कुणालजी ठाकूर साहेब संदेशजी ठाकूर आमचे सन्माननीय पाहुणे अजयजी भोईर अतुल मात्रे साहेब सन्माननीय सतीश मात्रे आणि प्रकाशजी भोईर या मान्यवरांचे इथे आगमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत जेडीएम ट्रॉफी मध्ये तर एकूण धावा दाफलकावरती आपण जरूर पाहतोय टार्गेट सेट झाले 53 दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळणार आहोत शंकरजी मात्रे साहेब ओवे कुणाल ठाकूर संदेश ठाकूर अजयजी भोईर अतुल मात्रे सतीश मात्रे प्रकाश भोईर चला फिल्डिंग टीमला सुद्धा आम्ही वॉर्न करतो आपण फिल्डिंग लावून घ्या कारण मॅच थोडं स्पीडअप करायचं आपल्याला टार्गेट बऱ्यापैकी सागरनं काय धुवाधार बॅटिंग केली अफलातून अग्रेसिव्ह मूड मध्ये होता आणि ती त्याची लयबद्धता आपण जरूर पाहिली ग्रेट बॅटिंग प्युअर बॅटिंग एक्साइटिंग गुड बॅटिंग तर चला मोपेचे कॅप्टन या लगेच टॉस आपण करतोय आणि मी टॉस साठी विनंती करेन संदीपजी बर्वे साहेब लोणेवलीचे उद्योजक किशोरजी बर्वे आमचे युवा उद्योजक यांचं आगमन झाले तर साहेबांचे शुभ असे टॉस करतोय मोपे आणि आमचे विवेक आले स्टार खेळाडू आणि 2 यंगिस्तान मध्ये आपण ही लढाई पाहतोय तर बालकृष्ण बोपी साहेब यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो विलासजी बोपी असतील आणि सर्व आमची पाहुणे मंडळी कॉल येतो आणि यस टॉस जिंकला मोपे संघाने डिसिजन आपण लगेच कळवायचं टॉस आपण जिंकलात यस फिल्डिंग सामना सुरू होईल लगेच विनर विनर मधील लढाई पाहतो दोन्ही संघाने एक सामने जिंकलेत आणि या सामन्यानंतर आपण पहिल्या फेरीतील 3रा सामना पाहतोय जाऊया मॅच कडे ऐकूया आपण आमचे दिग्गज महाराष्ट्रातील नामांकित समालोचक दीपक पाटील सर यांना ऐकणार आहोत धन्यवाद ओ टू डीजे
समोर सुपर बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये रुपेश क्रिकेट क्लब आरसीसी भगतवाडी टीम कडून चांगली बॅटिंग सागर कडून 8 बॉल मध्ये 20 धावा परंतु शेवटला सागर घरजचे 3 षटकार आपण पाहिले 18 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि त्याचमुळे एक भरभक्कम धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिली तर उभी राहिले त्याचमुळे मोठा चेस करायचा आहे आमची एवन जोडी माजी सरपंच आणि सदस्य चषक यांच्या नावानं खरं तर या स्पर्धेचं दमदार आयोजन करण्यात आलंय त्यांना आपण पाहतो या स्पर्धेचे आमचे प्रणेते आपल्या टीव्ही स्क्रीनवर आमचे नरेशजी पाटील 40+ आजही पाहायला गेलं तर तीच दहशत तोच दरारा प्रत्येक मैदानामध्ये खेळताना त्यांचा दिसतो आणि पूर्वी काळ असायचा म्हणजे पूर्वीचा काळ आपण पाहिला ना तर प्रत्येक विभागामध्ये एखाद दुसरा खेळाडू त्याच्याच नावाची चर्चा असायची म्हणजे ह्या भागामध्ये आलो तर मग नरेश पाटील अगदी भातांकडे गेलो मग संजय भोईर अशी फार क्वचित नावं जी हातावर बोटावर मोजता येतील अशी काही नावं असायची मग पेठकडे आलो की आनंद पपन अशी नावं होती ज्या सगळ्या स्टार खेळाडूंनी काळ गाजवलाय दशक गाजवलेत मी तर म्हणेन आणि त्याचमुळे त्यांनी सगळ्यांनी ही पिढी घडवले आज त्यांच्या वेळेला फार मोठी प्रसिद्धी नव्हती परंतु आता यूट्यूब आलंय पहिल्यांदा त्यांच्या अशा अनेक मोठ्या इनिंग्ज खरं तर झाकोळल्या गेल्या त्या कधीच तुम्हाला पुन्हा पाहायला मिळाल्या नाहीत परंतु सध्याच्या घडीचं क्रिकेट आता मात्र थोडंसं बदललंय त्याचमुळे मॉडर्नायझेशन युगामध्ये राहताना आपल्याला प्रत्येक इनिंग्स सुद्धा परत बघण्याची संधी सुद्धा मिळते आपल्याला तो जाऊया मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी अगदी हलक्या हातानं ही पहिली रन कंप्लीट करण्यात आले डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा झाला होता परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत एकेरी दाबेनं खातं उघडलं जाते ते पपन 11 पेठ या संघाचं रुपेश क्रिकेट क्लब आरसीसी भगतवाडी संघ आपण पाहतोय दमदार प्रदर्शन केलं सागर मात्रे कुरंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होतोय समोर हर्षल मात्रे शॉट ऑफ लाईन होता पुल केलाय इकडे मात्र स्क्वेअर लेग फिल्डरला बीट केले बॉल पाठीमागे चाललाय मिड विकेटला 2 रन सहजरीतीने कंप्लीट होतील अकाउंट ओपन करेल हर्षल 2 धावेनं टीमची टोटल 3 या आकड्यावर पहिल्यापासून प्रयत्न करत राहावे लागतील मागच्या मॅच मध्ये रॉबिनच्या बॅटमधून 20 धावा आल्या होत्या या मॅच मध्ये सुद्धा तशाच बॅटिंगची गरज आहे परंतु शेवटला मात्र जे 3 षटकार आले त्या 3 षटकारांनी सागर घरजच्या संपूर्णपणे मी तर म्हणेन या मॅच मध्ये एक वेगळी पकड निर्माण केली ती भगतवाडीनं लोवर फुल टॉस बॉल एक्सलंट गॅप नाईसली टायमिंग बॉल चाललाय तो स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता खणखणीत चौकार सुंदर फटका पॉइंट आणि कव्हर्सच्या मधून बॉल काढला गॅप मधून आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल मिड विकेटकडे ट्रॅव्हल होत असताना तेच घडलं जे पहिल्यांदा घडलं होतं दोन्ही वेळा त्याच्याकडे थोडासा बॉल फर्स्ट अटॅम्प मध्ये उचलता आला नाही आणि त्याचमुळे दुसरी रन कंप्लीट झाली 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर 53 धावांचं टार्गेट आहे 53 रन्स टू विन आणि त्याचमुळे जवळजवळ पाहायला गेलं तर 13-13.25च्या सरासरीनं मात्र पुढे सरकायचं आहे गोलंदाज सागर मात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल पहिल्या 4 बॉलमध्ये 9 धावा आल्यात नॉट बॅड चांगल्या धावा उभारल्यात सध्याच्या घडीला पपन 11 पेटनं शॉट ऑफ लाईन तो होता अडबा बॅट ऑन साइडला क्षेत्ररक्षक मिड विकेट जज करतात जेलटी फ्लाय फलंदाज होईल बाद पहिला धक्का हर्षल मात्रे बॅक टू द पवेलियन 8 या धावांसंख्येवर पहिला धक्का बसलाय टीमची टोटल 9 असताना
निकनेम काका. स्क्रीनवर आपण पाहतोय त्यांना. परंतु विकेट डाऊन, चांगला झेल त्या ठिकाणी प्रथमेशने टिपलाय. फर्स्ट विकेट डाऊन, 9व्या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय आणि हर्षल मात्रे परतलाय. रॉबिनच्या साथीला नवीन बॅटर रॉबिन रॉकी यावेळेस लॉफ केलं बॉलला. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतोय, पोहोचला होता जवळ मिड विकेटचा. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता रॉकीच्या बॅट मधून पहिला चौकार. ओव्हरमध्ये 14 असं करत करत पपन 11 पेठ संघाला पुढे जावं लागेल. नरेशजी पाटील यांना आपण पाहतोय, बेलोली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. त्यांच्या समवेत हरेशजी पाटील आहेत. नरेशजी पाटील, हरेशजी पाटील अशी जोडी आपण पाहताय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. प्रचंड मेहनत घेतली खरं तरी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साऱ्यांनीच. आज या स्पर्धेची 5वी रात्र आपण एन्जॉय करतोय. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. तेरावर 1, अजूनही 40 धावांची गरज आहे 3 ओव्हर्स मध्ये. 40 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18 असे इक्वेशन आहे मॅच मध्ये. चला स्पीडअप करत राहा प्लीज. टीम भगतवाडी. राऊंड स्टम्प्स यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेर निघून हा फटका सजवलाय. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. रन्स जरूर कंप्लीट होतील त्या 2, परंतु चांगला सेव्ह पाहायला मिळाला. 2 धावा मिळतील. सूरज होते त्या ठिकाणी, सूरज मात्रे. आपण पाहतो स्क्वेअर लेगला अगदी पाठीमागे जाऊन करत फटका बनवला होता रॉबिननं. चला 2 धावेनं टीमची टोटल 15वर. 15 ऑन बोर्ड. गोलंदाज अमित केणी सोडून दिला. हा चेंडू ऑफस्टमच्या बराचसा बाहेर होता. पंच सुनील तांडील सर आहेत, याच गावचे पंच आहेत. एक दिग्गज खेळाडू सुद्धा, चांगले बॉलर सुद्धा. चला थांबा थोडं. चला थांबण्याचं खरं तर सांगितलं होतं. अंपायर तुम्ही डिसिजन घ्या, कारण इकडे थोडंसं फटाके लावत होते म्हणून अचानक थर्ड अंपायरने आम्हाला सांगितलं. मॅच
प्रोसीड करा. अमित केडी पुन्हा एकदा रॉबिन साठी. आई चेंडू सोडून दिला इकडे, मात्र पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 17 नाऊ. 17 धावा धाव फलकावर. मागचा सामना जिंकून दिला होता अमित केणीनं. खरं तर त्यावेळेस कमालीची बॅटिंग केली होती. हा चेंडू सुद्धा थोडासा सोडण्याचा निर्णय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बिना मेहंदीच्या धावा सध्याच्या घडीला पपन 11 पेट संघासाठी मिळत असताना लगातार 3 व्हाईट बॉल अमित केणीकडून. फिरून खेळला स्ट्रोक. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला आणि चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. यस पंचांचा इशारा. इट्स अ मॅक्झिमम नाव. षटकार. यस मॅच कडे वळतोय. ओव्हर टू दीपक पाटील सर. 24 धावा धाव फलकावर. व्हाईट बॉल्स आणि त्यानंतर मात्र आलेला हा षटकार रॉबिनच्या बॅटमधून. रॉबिन पोहोचलाय 9 वर. मागच्या मॅच मध्ये 20 धावांची तडाखेबंद खेळी साकारली होती या फलंदाजांना. यावेळेचा हा चेंडू तो सुद्धा बाहेर निघतोय ऑफस्टंपच्या. व्हाईट बॉल. चौथा व्हाईट बॉल येत असताना लाईन सापडत नाहीये अजूनही अमित केणी यांना. त्याचमुळे थोडंसं टेन्शन वाढवतोय सध्याच्या घडीला. अजूनही बरंचसं अंतर दूर आहे. 28 धावा करायच्या आहेत, पण सध्याच्या घडीला गोलंदाजी साजेशी होताना दिसत नाहीये. आज चांगल्या टप्प्यावर चेंडू होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला त्या ठिकाणी, परंतु फलंदाज पोहोचलेत. सिंगल मिळाली. त्यामुळे सिंगलनं फारसं नुकसान होणार नाहीये. परंतु 4 व्हाईट बॉल पडले, 1 शॉर्ट बॉल, त्याच्यावर षटकार आला. आणि हेच करायचंय सध्याच्या घडीला रुपे स्पोर्ट्स भगतवाडी टीमला. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे. आणि हे जर झालं तर आपोआपच या मॅच मध्ये दबाव बनेल. तर डगआउट मधून कोणी आवाज द्यायचे नाहीयेत. डगआउट मधून विनंती आहे खेळाडू कक्षासाठी. सूचना पहिल्यांदा. शॉर्ट बॉल आहे. भिरकावून दिला. स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकलाय. गगनचुंबी षटकार. षटकार. टीमची टोटल 32 वर. 21 धावांची गरज आहे आता. मात्र 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अमित केणीचं गोलंदाजी अक्षरशः जोडपून काढले. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 4 बॉलमध्ये 19 धावा आल्यात. थोडंसं डोकेदुखी ठरले. पहिल्या षटकामध्ये 13 गेल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये मात्र सरासरीपेक्षा जास्त धावा येताना दिसल्यात आणि टेन्शन वाढले. त्यामुळं रोखावं लागेल आता. मात्र फलंदाजांना शॉर्ट बॉल पडतात, हाफ ट्रॅकर्स, आणि त्याच्यावरच खरं तर 2 षटकार बसलेत. त्यामुळे गोलंदाजी साजेशी झालेली नाही. अमित केणी थोडासा निराश करतोय. हा चांगला बॉल फुल लेंथ होता यावेळेस. मात्र या चेंडूची गरज होती. वारंवार पाहिला आपण तर शॉर्ट बॉल करण्यासाठी जात होता आणि इकडे मात्र थोडासा वेगात टाकला होता. चेंडू बरोबर बुंद्यात पडला. डॉट बॉल येत असताना हलकसं कमबॅक जरूर पाहायला मिळेल. अजूनही 21 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि जेव्हा जेव्हा डॉट बॉल येतात ना, तेव्हा तेव्हा प्रेशर वाढतं फलंदाजांवर. तोच फलंदाजांवर दबाव तुम्हाला टाकावा लागेल. आणि जेव्हा फलंदाजांवर दबाव येतो ना, तेव्हा आपोआपच चुका करताना फलंदाज दिसतात आणि त्याच चुका करण्यास भाग पाडावा लागेल. आणखीन एक चांगला चेंडू यावेळेस. मात्र फुल लेंथ होता. ऑन टर्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पुन्हा एकदा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू सापडलेला नाहीये. अजून 2 धावा. हे तिसऱ्यांदा घडलं त्या क्षेत्रामध्ये.
मिड विकेटला ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल्स मिळाल्या आणि त्याचवेळी स्ट्राईक रोड होत राहिलेल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 34 धाबा धावफलकावर. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये येणारे 12 बॉल 19 धावांची गरज आहे. स्थितीमध्ये खरं तर या मैदानावर धाबा काढण्यासाठी मोठा संघर्ष नेहमीच पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्रीपासून खरं तर अनेक संघांना करताना आम्ही पाहिले. परंतु त्यासाठी थोडंसं शांत डोक्यानं खेळावं लागेल. इकडे मात्र जरूर एक षटक महागडा आला असेल परंतु तरी सुद्धा क्रिकेट असा खेळ आहे. एखादं षटक चांगलं पडलं तर लगेचच या मॅचमध्ये मात्र कमबॅक करता येण्यासारखं आहे आणि तेच करावं लागेल. इकडे विकेटच्या प्रतीक्षेमध्ये जरूर असतील. नवीन बॉलर यावेळेस तिसऱ्या षटकासाठी येत आहेत. गणेश सोनावणे. इकडे मॅजिकल बॉलिंग करावी लागेल. हे तिसरं षटक फार निर्णायक असणार आहे. या ओव्हरमध्ये ठरेल मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार, कुठपर्यंत जाणार, शेवटच्या 7 गोलंदाजाला किती दाबा ठेवणार, असे अनेक नानाविध प्रश्न खरं तर क्रीडा रसिकांच्या मनामध्ये असेल. आणि परंतु गणेश सोनावणेकडे सगळ्यांचं नजर असेल कारण इकडे मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल. बघूया रॉबिन आहेत स्ट्राईकला. 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला फील्ड केला जातोय. वेगात टाकला होता. लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना एक्स्ट्राज मध्ये ही धाव काउंट केली जाईल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. शेवटचे 11 बॉल आणि 18 धावांची गरज. 18 रिक्वायर्ड, रिमेनिंग 11 असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. उद्या सर्वत्र रामनवमीचा उत्साह असणार आहे. रामनवमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाईल. त्याचीच काही क्षणचित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड स्टम्प्सना हा बॉल इकडे मात्र निघून गेलाय पाठीमागे आणि चाललाय तो सरळ लॉंग स्टॉप. वाईड बॉलचा इशारा पंचांचा आणि मिळतील तब्बल या 5 धाबा. पंजा पटेल मंगेशजी वाकडीकर साहेब, रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे पळसपे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजयजी गवंडी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. नरेशजी पाटील यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. त्याचप्रमाणे महेंद्रजी मात्रे यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम. गणेश पुन्हा एकदा सज्ज. वेगात बॉल स्क्वायर कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार. 4 धाबांकरता चौकार.
10 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि फक्त 9 धाबांची गरज आहे. 53 धाबा करायच्या होत्या मॅच मध्ये आणि जवळ इकडे धाबांचा यशस्वी पाठलाग करत आणलाय. तर रॉकी अँड रॉबिन या दोनही फलंदाजांकडून एक चांगली भागीदारी पाहायला मिळाली. फलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज, कमबॅक करावा लागेल. क्लीन बोल्ड, दांडी गुल, मच नीडेड ब्रेक थ्रू. गरज होती या सिच्युएशनला एखाद्या विकेटची आणि रॉकी मात्रेचा त्रिफळा उडवलाय आणि बऱ्याच अवधीनंतर ही सफलता मिळवत असताना भगतवाडी संघ आतुर होता खरं तर या सफलतेसाठी आणि गणेश सोनावणेला मात्र मिळाले ही क्लीन बोल्डची विकेट. नाहीये. 9 बॉल मध्ये 9 धाबा करायच्या आहेत. गणेश सोनावणेनं मात्र कमबॅक केलं या मॅच मध्ये. मोठा अडथळा मी तर म्हणेन सध्याच्या घडीला दूर काढलाय. एक सेट बॅटर स्थिरावलेला फलंदाज त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय आणि त्याचमुळे इकडे मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरले जातात ते गोलंदाज गणेश सोनावणेकडून. रुपेश क्रिकेट क्लब RCC भगतवाडी संघ त्यांच्या विरोधामध्ये पप्पन 11 पेठ या दोन टीम्स मध्ये रंगणार हे द्वंद्व युद्ध. अजूनही 9 बॉल 9 बॉल टू बॉल इक्वेशन या मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी इंजरी आय थिंक त्या ठिकाणी गणेशला, परंतु या सिच्युएशनला मात्र लढावं लागणार आहे. सरपंच आपण सुद्धा तातडीने लक्ष द्या जर गंभीर काही दुखापत असेल. तो उद्या सर्वत्र श्रीरामनवमीचा उत्साह आणि त्याचीच काही क्षणचित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर आमच्या आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून दाखवली जातात. सर्वत्र रामनवमी उद्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये साजरी केली जाणार आणि त्यासाठी जय्यत तयारी सध्याच्या घडीला सुरू आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब सुद्धा आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर यावेळेस दाखवलं जात आहे एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. तर जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. 9 बॉल 9 धावांची गरज आहे. नवीन बॅटर अनिकेत पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. साथ द्यावी लागेल समोर रॉबिनला. पाहूया अनिकेत पाटील. परंतु गणेश सोनावणेनं थोड्याशा आशा पल्लवित केल्यात मित्रमणे एक विकेट घेऊन. राऊंड स्टम्प्सनं नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. क्लीन बोल्ड, दांडी गुल पुन्हा एकदा त्रिफळाची बात केलंय. आल्या पावली माघारी परतावं लागेल अनिकेत पाटीलला. लगातार दुसरी सफलता गणेश सोनावणेला. गणेश सोनावणेनं रंग भरलेत खरं तर या मॅच मध्ये. ज्या ठिकाणी विकेट्स मिळत नव्हत्या इकडे दोनदा त्यानं सलग 2 चेंडूंमध्ये क्लीन बोल्ड बाद केले. पहिल्यांदा रॉकी आणि त्याच्या पाठोपाठ अनिकेत. 0वर बाद झाला अनिकेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. राजा
ऑन हॅट्रिक नाव, इट्स अ हॅट्रिक बॉल. गणेश सोनावणे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर समोर क्षेत्ररक्षक मात्र तैनात केले गेलेत. अगदी समोर आपण पाहतोय श्री भिडॉनला सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. आतमध्ये घेण्यात आलेत, खरं तर अगदी जवळ बोलवण्यात आलेत, परंतु पाहूया राजा आहे आणि इकडे मात्र गणेश विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. जिद्द हवी आहे तुम्हाला क्रिकेट खेळत असताना आणि त्या जिद्दीनं सध्याच्या घडीला मैदानामध्ये प्रयत्न केलेत ते गणेशनं. हॅट्रिक बॉल राईट आर्म राऊंड द स्टम्प्सनं. सो हॅट्रिक बॉल फ्रॉम गणेश सोनावणे. ओ यावेळेस लाऊड अपील, जोरदार अपील पाहायला मिळते. इकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय आणि जल्लोष पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. रुपेश क्रिकेट क्लब आरसीसी भगतवाडी संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा घुसण्याचा प्रयत्न करतोय. आणखीन एक धक्का दिलाय, परंतु पाहूया पंच रनआउटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बाद केलाय, परंतु थोडस खेळाडू तरी सुद्धा नाराज आहेत की काय. इकडे मात्र पाहूया कदाचित स्ट्राईक रोटेशन साठी त्यासाठीच विचारणा केली जाते की काय. यस, चेक करूया आपण आणि त्यासाठीच कदाचित खेळाडूंकडून विचारणा होत होती की इकडे सुरक्षित पोहोचलाय की रॉबिन आउट आहे की राजा आउट आहे, याची थोडीशी चाचपणी आणि तेच करूया आपण. इकडे चेक केलं जाईल एक विरा इव्हेंटच्या माध्यमातून. जरूर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातील, परंतु 3 बॉल मध्ये राजा बाद आहे. त्याचमुळे रॉबिनला स्ट्राईक हवी होती आणि त्याने ती मिळवली, परंतु इकडे नॉन स्ट्राईक एंडला मात्र राजा बाद झालाय. आणि तेच म्हणणं होतं खेळाडूंचं की रॉबिन स्ट्राईकला आलाय का, आणि त्यासाठीच मात्र चाचपणी, कारण रॉबिन एक धोकादायक ठरू शकतो. 5 बॉल मध्ये 10 धावांचं योगदान दिलंय, परंतु जिद्द आणि चिकाटी आहे. कारण 2 ओव्हर्स मध्ये 34 धावा आल्या होत्या, त्यावेळेस थोडीशी चिडचिड झाली होती भगतवाडी संघामध्ये, परंतु तरी सुद्धा जिद्दीनं लढलं जात आहे आणि हेच हवं आहे. आणि जोपर्यंत नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाहीये ना, तोपर्यंत सारं काही शक्य आहे आणि तेच अशक्य ते शक्य करावं लागणार आहे. आणि सध्याच्या घडीला गणेश सोनावण्याची ही भारदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतोय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 9 धावांची अजूनही गरज आहे. राऊंड द स्टम्प्सला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी, सिंगलच मिळेल. काय भन्नाट ओव्हर टाकले मित्र म्हणेन. एक व्हाईट बॉलचा पंजा सोडला ना तर संपूर्णपणे या षटकामध्ये मात्र हुकूमत राखली ती गणेशनं. आणि त्याचमुळे इकडे मात्र सामना शेवटपर्यंत आलाय. शेवटचे 6 बॉल आणि अजूनही पपन 11 पेट टीमला जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. परंतु ज्या पद्धतीनं गणेशनं गोलंदाजी केले ना, नक्कीच चौथ्या गोलंदाजासाठी मी तर म्हणेन एक वेगळी ऊर्जा दिले, एक वेगळं बळ दिले मी तर म्हणेन भगतवाडी टीमला. आणि जे आवश्यक होतं, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या होत्या आणि त्याचमुळे कुठेतरी तो बाउन्स बॅक करणं फार गरजेचं होतं आणि तो केलाय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 6 बॉल 8 धावांची गरज आहे. रॉबिन आणि कल्पेश अशी जोडी पेट टीम कडून चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. सुबोध मात्रे हा गोलंदाज. रॉबिन मागच्या मॅच मध्ये 20 धावांची खेळी साकारली होती या फलंदाजानं. यावेळेस हा चेंडू थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे हलकीशी अपील, जोरदार अपील पाहायला मिळाली इकडे, परंतु पंच मात्र ठाम आहेत. पंचांनी लगेच सांगितलं की ऑफ स्टंप मिस करत होता हा चेंडू
आणि त्याचमुळे निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पंचांवर कोणताही दबाव वाढू नका आणि पंच दबावानी झुकणारे नाहीयेत. सुनील तांडेल सर त्या ठिकाणी आहेत. 5 चेंडू आणि 8 डावा. यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटला पहिल्यांदा झेल घ्यायची की बाउंड्री वाचवायची या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र क्षेत्ररक्षक होता आणि त्याचमुळे थोडासा पुढे आला, परत मागे जायचं, थोडासा थांबला आणि कॅचवर जाऊ शकलेला नाही आणि या धावा मिळाल्या त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 47 वर. शेवटचे 4 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. रॉबिन होता त्या ठिकाणी आणि रॉबिनचा झेल या सिच्युएशनला फार महत्वाचा ठरू शकला असता, परंतु अजूनही संधी आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. चित्त थरारक लढत पाहायला मिळते भगतवाडी आणि पेठ या 2 संघादरम्यान. आडवा बॅटनं यावेळेस मात्र फुल स्ट्रोक बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. रॉबिनच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत असा चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने अर्धशतक धाव फलकावर. पप्पन 11 पेठ संघ 51 धावा कंप्लीट करत असताना 50 आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. रंजकता मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडू गणी खर तर हा सामना हलताना पाहायला मिळालाय. कधी भगतवाडी तर त्याच बरोबरीनं कधी पेठ संघ कमबॅक करताना दिसलाय आणि म्हणूनच हा सामना शेवटपर्यंत खर तर प्रेक्षकांना खिळवून ठेवलाय या मॅच मध्ये सगळ्याच आमच्या लाडक्या क्रीडा रसिकांना. 3 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे त्यामुळे 2 धावा काढाव्या लागतील, परंतु रॉबिन 9 बॉल मध्ये 17 धावांचं योगदान त्यानं दिले आतापर्यंत आणि त्याच्याकडेच मोठ्या आशेनं पाहत असतील ते पेठकर. मागच्या मॅच मध्ये 20 धावांची गेळी साकारली होती, परंतु भगतवाडीला मात्र सामना जिंकायचा असेल तर रॉबिन हा मोठा अडथळा आहे आणि त्याला दूर करावा लागेल आणि त्याशिवाय मात्र विजय मिळवणं थोडंसं कठीण दिसतंय. 3 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. सुबोध पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये, त्यामुळे पिक्चर क्लिअर आहे. जे काय करायचंय ते रॉबिनला करायचं आहे आणि इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू, 2 चेंडू आणि 2 धावा. थोडासा आत्मविश्वास आपल्यावरच दाखवलाय. काल खरं तर हाच आत्मविश्वास हार्दिक पांड्यानं दाखवला होता. इकडे मात्र 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि त्याचमुळे इकडे मात्र रॉबिनचा आत्मविश्वास अति आत्मविश्वास तर ठरणार नाही ना, अशी सुद्धा शंका अनेक क्रीडा रसिकांच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. सुबोधचं कमबॅक पाहायला मिळते. 2 बॉल 2 ची आवश्यकता. कल्पेश आणि रॉबिन अशी जोडी सध्याच्या घडीला पप्पन 11 पेठ टीम कडून. 5वा चेंडू या षटकामधील. आडवा बॅटनं इकडे मात्र बॉलला पाठवलाय. विजयी षटकार ठोकत आत्मविश्वास रॉबिनचा आणि पुन्हा एकदा सलग दुसऱ्या मॅच मध्ये टॉप स्कोरर राहिलाय तर रॉबिन आणि हा सलग दुसरा सामना जिंकलाय तो पप्पन 11 पेठ संघानं. अभिनंदन पप्पन 11 पेठ टीम. हार्ड लक भगतवाडी. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आपण स्पर्धा पाहतो आणि नरीची पाटील साहेब माजी सरपंच जे या स्पर्धेचे पुरस्कर्ते आणि काही वेळापूर्वी व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालं, रायगड प्रीमियर लीग स्पर्धेचे जनक आणि यशस्वी आयोजक, राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील एक उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारे सन्मान्य मंगेशजी वाकडीकर साहेब यांचा इथे आम्ही आदरातिथ्य सन्मान करतो. साहेबांना विनंती करेन का आपण सन्मानाचा स्वीकार करावा.
दिनेश श्रेष्ठा यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. तर धन्यवाद मंगेशजी वाकडीकर साहेब यांचा आम्ही सन्मान इथे करतोय. त्यानंतर